जय शिवराय मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे माझं झालं आहे साइन ऑफ आणि मी आहे सध्या वॅकेशनवर. काही दिवस आराम करून मी निघालो आहे माझ्या गावी कोकणात. कशासाठी? शिमग्यासाठी. गणपती बाप्पा. आम्ही घर सोडले होते सकाळी 6 वाजता. 8-8:30 वाजता आम्ही पोहोचलो वडखडच्या ब्रिजवर. मस्त घेतले सूर्यनारायणचे दर्शन आणि भाच्यासोबत मस्ती करता करता प्रवास करत होतो एन्जॉय. मित्रांनो, कोलाडला तर रस्ता खूपच खराब आहे. ही बघा स्टील कॉईल, हे बघून आली मला शिपची आठवण. आम्ही शिपमध्ये जवळपास 9 ते 10,000 कॉईल लोड करतो. याच व्ह्यू साठी केला होता हा अट्टहास. समोर गोवा हायवे, बाजूला कोकण रेल्वे आणि त्याच्यावर सूर्य उदय. वाह, क्या सीन है. त्यानंतर थोडा वेळ थांबून केला आम्ही नाश्ता आणि लागलो पुढच्या प्रवासाला. या आहेत महाडच्या गंधारपाली लेणी. मानगाव नंतर तर मित्रांनो एक नंबर असा हायवे चालू झाला आहे. येथे रस्त्याचा पूर्ण काम झाले असून ड्राईव्ह करायलाही मजा येते. पोलादपूर क्रॉस केल्यानंतर आपल्याला लागला कशेडी भोगदा. दोन्ही भोगद्यांचे काम पूर्ण झालेले असून येणाऱ्या आणि जाणाऱ्यांसाठी भोगदे चालू झालेले आहे. मित्रांनो, कोणत्याही भोगद्यातून बाहेर निघताना असा तेजस्वी प्रकाश डोळ्यावर येतो, त्यामुळे बाहेर निघताना काळजी घ्या. कशेडी क्रॉस केल्यानंतर आपल्याला लागला तो भोसते घाट, म्हणजे स्पीड ब्रेकरवाला घाट. या घाटामध्ये खूप स्पीड ब्रेकर आहेत आणि ते द्यायलाच हवेत. यानंतर लागला आपल्याला परशुराम घाट. हा घाट खूपच नागमोडी आहे, तुम्ही बघू शकता. आणि येथे आहे परशुरामाचं मंदिर. मंदिर गेल्यानंतर आपण मुंबई गोवा हायवे सोडून गुहागरच्या दिशेने निघालो. ही आहे गणेश खिंड. सरळ गेलो तर गुहागरचा बीच आणि राईड घेऊन आपण डोंगरावर गेलो तर आपलं गाव कापरे. जसा जसा मी गावाच्या जवळ चाललो आहे तशी शिमग्याची एक्साइटमेंट सुद्धा माझी वाढत चालली आहे. आता लागलो आहे मी गावच्या आतल्या रस्त्याला आणि पोचेन घराजवळ. आज संध्याकाळी जाणार आहे आम्ही माळवण तोडायला आणि त्याला नाचवत आणि गुलाल उडवत आणणार आहोत देवळाजवळ. आणि ही सर्व मस्ती बघणार आहोत आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.